मी शिवाजी बोलतो. होय, मी शिवाजी बोलतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, 350 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या स्वराज्यात कसे? आणि तुम्ही जर मला छत्रपती शिवाजी महाराज समजत असाल तर नाही, मी छत्रपती शिवाजी महाराज नाही. मी तर छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावंत मावळा शिवाजी काशीद आहे. पण पुन्हा एकदा तुमच्या मनामध्ये एका प्रश्नाने गोंधळ घातला असेल की आम्ही तर छत्रपती शिवाजी महाराज हेच नाव ऐकलं होतं, तर मग हा शिवाजी काशीद कोण? बरोबर आहे. तसं पन्हाळगडाच्या प्रसंगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्यात सुखरूप पाठवण्यासाठी याच शिवाजी काशीदचं बलिदान झालं होतं. आणि त्याच वेळी इतिहासाने स्वर्णाक्षरांनी माझं नाव लिहून ठेवलं. पण हल्ली स्वराज्यात इतिहास वाचतं तरी कोण, आणि वाचला तर इतिहास समजतं तरी कोण? पण आता तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की कोण हा शिवाजी काशीद, तर त्यासाठी तुम्हाला इतिहासाचं स्मरण करावं लागेल. आठवावा लागेल इसवी सन 1600 मधला तो काळ. इसवी सन 1600 मध्ये या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये यवनांचं राज्य होतं. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मोगलशाही, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज या 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 यवनी अत्याचारांमुळे येथील प्रजा फार होरपळून निघाली. इतके 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 अत्याचार की केव्हा कधी यवनांची घोडी शेतातील उभ्या पिकांना आडवी करत, गावातील देवळाची कळस आणि अंगणातील तुळस उद्ध्वस्त करत, घरातल्या आया बहिणींची आबरू घरच्या वेशीवर लुटल्या जात होती. पण कुणाच्या धमन्यात ताकद नव्हती की हातात तलवार घेऊन या यवनांचं नायनाट करावा. पण बघता बघता या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये ती सुवर्ण पहाट उगवली. त्या शिवनेरी गडावर राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ आणि शहाजी राजे यांच्या पोटी एका शिवसूर्याचा जन्म झाला. त्या शिवसूर्याचं नाव होतं शिवाजी. आणि मग बघता बघता या शिवाजी राजांनी येथील प्रत्येक माणसाला जोडलं. 18 पगड जाती धर्मातील महार, चांभार, तेली, माळी, धनगर, कुंभी, मराठा, ब्राह्मण या सर्व माणसांना मराठा या एकाच नावाखाली एकत्र केलं. आणि बघता बघता हे स्वराज्य प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शहासुनव शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्राच्या कोरीसारखं हे स्वराज्य वाढत 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 निघालं. पण रयतेचं वाढत निघालेलं हे स्वराज्य त्या काळातील आदिलशाही व मोगलशाहीला मात्र खूपच होतं. त्या काळी आदिलशहाचा सरदार अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवरायांनी त्याला संपवला. आणि मग आदिलशहा विचार करत होता. आणि आदिलशहाच्या विचाराच्या खाणीत एक काळा हिरा चमकला. त्याचं नाव होतं सिद्धी जोहर. जोहर म्हणजे रत्नच. आणि तसंच आदिलशहाने सिद्धीला फरमान धाडलं. निघाला सिद्धी जोहर 60,000चं सैन्य घेऊन प्रतापगडावर आला, पन्हाळगडावर आला. इतका जबरदस्त वेढा की साधी मुंगी सुद्धा वर जाऊ शकत नव्हती. शिवराय विचार करायचे, हा सिद्धी थांबून थांबून किती दिवस थांबणार? आज नाही तर उद्या वेढा उठवणारच. एक महिना उलटला, 2 महिने उलटले, 3, 4, 5 तब्बल 6 महिने उलटून गेले. पावसाळा लागला. शिवरायांना वाटलं हा सह्याद्री तरी माझ्या सोबतीला येईल. पावसाळा लागला तर हा सिद्धी तरी वेढा उठवेल. पण वेढा उठायचं नावच नाही. मग तेव्हाच शिवराय विचार करायचे, आपल्याला जर या वेढ्यातून सुटायचं असेल ना, तर आपल्याला एक नवीन चाल खेळावीच लागेल. आणि ती चाल यशस्वी करू शकतो तो आपल्या स्वराज्यातील शिवाजी काशीदच. आणि मग एक दिवस, होय र, माग एकदा जमादार म्हणलं होतं, काम्या दिसतोय राजांवानी, राजांची बरोबरी करतोस होय र? अरे राज म्हणजे आपले देव आहे ती. हा मग अक्षी बिरोबा खंडोबावानी हायतच की. हा मग त्यांच्याशी बरोबरी कशी करेन म्या? तेच म्हणतोय म्या. अरे पण देवाच्या उत्सवात घेतोच की आपण देवाचं सो, तसं म्हणतोय म्या. असं होय? अहो नाही तुम्ही, म्या ते आपलं या सदरवर या. अहो नाही ऐका की. अहो नाही का. बघितलं
समजा तुझ्यामुळे झाले. आता मी काय केलंय? नाही तर काय, मी तसाच महाराजांसमोर हजर झालो. राज, मुजरा राज, बोलवलंत मला? होय शिवा, आम्हीच बोलवलं तुम्हाला. शिवा, तुमच्यावर एक जबाबदारी सोपवायची. शिवा, तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे की या पन्हाळगडावर काय चाललंय. शिवा, हा सिद्धी असा काही वेळा उठवायचा नाही. जोपर्यंत तो आम्हाला पकडणार नाही तोपर्यंत हा काही बोलणार सुद्धा नाही. शिवा, आमच्या डोक्यात एक चाल आली आणि ती चाल तुम्हीच यशस्वी करू शकता आणि या संकटातून तुम्हीच आम्हाला मुक्त करू शकता. अहो राज, तर आम्ही कवाची वाट बघतो या. तुम्ही हुकूम सोडा राज, काय करायचं या सिद्धीचं. शिवा, सर्व काही तुम्हालाच करायचं. शिवा, तुम्ही हुबेहूब आमच्यासारखे दिसता. तुम्हाला जर आमची वस्त्र घातली तर हुबेहूब प्रति शिवाजी दिसा. शिवा, जा जा, आमची वस्त्र घालून या. मी येतो मग 2 मिनिटं. शिवा, हुबेहूब शिवाजी दिसताय. जणू काही आम्हीच आमचं प्रतिबिंब बघतोय. शिवा, म्हणजे राज, तो सिद्धी सुद्धा आम्हाला ओळखायचा नाही तर. शिवा, तुम्हाला कसं कळलं की आम्ही तुम्हाला प्रति शिवाजी म्हणून त्या सिद्धीला भेटायला पाठवलं? अहो राज, या पन्हाळगडावर एवढ्या दिस आहे का उगीच आहे का? अहो राज, तुमच्या काळजाचा ठोका सुद्धा काय म्हणतो ना ते सुद्धा ठाव आहे आम्हाला. पण राज, हे तुमची कापडं घातल्यानं आणि तुमच्या सारखं दिसल्यानं कोणी शिवाजी होत नाही राज. अरे शिवा, हे तुला ठाऊक आहे, त्या सिद्धीला थोडी. आणि तसंही शिवा, येथे जर स्वराज्य निर्माण करायचं असेल ना तर येथील प्रत्येक माणसाला आणि प्रत्येक मावळ्याला शिवाजी व्हावं लागेल. ठीक आहे राज, तर आता मी जाणार त्या सिद्धीला भेटायला. ठीक आहे, ठरल्याप्रमाणे सर्व काही झालं. पन्हाळगडाहून विशाळगडाच्या दिशेने पालख्या लागल्या. पालखीत बसताना शिवा, राज, शिवा आमच्या संगे चल. राज, शिवा आम्ही सांगतोय आमच्या संगे चल. आता जे काही होईल ते आपल्या अवघ्यांचे होईल. राज, लहान तोंडी मोठा घास घेतो. मोबाईल मध्ये करा. पण माझं भाग्य किती बघता. करा 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 लवकर. माझ्या आई बापाची पुण्याई किती बघता. राज, तुमची कापडाची वय अंगाला लागली ना तेव्हा शिवा मेला. आता उरलाय तो तुमचा आत्मा आहे फक्त. आडव्यात करा. राज, तुमच्या ध्यानात येईना पण मला स्वर्गाचं दार दिसतंय. अहो अजून काय पाहिजे या माणसाला. लोक माणूस आयुष्यभर कसा कसा जगत्याल म्हणून सांगत्याल, पण माझ्या बाबतीत लोक सांगत्याल की ह्यो शिवा असा बिलंद की ह्यो शिवाजी राजाचं मरण मेलं. मरून शानबी हजारो वर्षाचा गेल म्या राज. राज, मुजरा राज, येतो मी. पन्हाळगडाहून विशाळगडाच्या दिशेने पालख्या लागल्या. एका पालखीत छत्रपती शिवाजी महाराज बसले आणि दुसऱ्या पालखीत मी प्रति शिवाजी म्हणून शिवाजी काशीत बसलो. पालख्या निघाल्या तशी सिद्धीच्या खेम्यात खबर पसरली, शिवाजी भाग गया, शिवाजी भाग गया, शिवाजी भाग गया. ही बातमी जशी सिद्धीच्या कानावर गेली, कफ कफ कम वक्त कफ, क्या बक रहे हो, शिवाजी भाग गया, ऐसे कैसे भाग गया, बोला था ना होशियार रहना इन मराठों से, जाओ पकड़ के लाओ उस शिवा को. त्याची माणसं दूरवर जंगलात गेली. कुठंतरी त्याला पालखी दिसली. पालखी थांबवली. बघितलं तर काय, त्यात शिवाजी. तशी सिद्धीच्या खेम्यात पुन्हा खबर पसरली, शिवाजी छपड गया, शिवाजी छपड गया, शिवाजी छपड गया. आणि मग मला तसेच सिद्धीच्या शामियानात आणलं गेलं. सिद्धी मला बघताच आनंदातून न्हाऊन निघाला.
जे अफजल खानाला जमलं नाही आता ते मी करून दाखवणार. आता जिंदा या मुर्दा याला सुलतान अली शाहच्या समोर घेऊन जाणार आणि मग मला तो छत्रपती शिवाजी महाराज समजूनच बोलायला लागला. पण सिद्धीला कळलं की मी शिवाजी नाहीये. त्याने तशीच लखत ती तलवार माझ्या छातीत रोवली. बता काफर कोण आहे तू, बता. अरे कशाला त्रास करून घेतोय, येडा आहेस का? अरे बता काफर वरना टुकड़े टुकड़े करके यही दफना देंगे तुझे. अरे सिद्धी, मरणाची भीती कुणाला धावतोस? मरण खांद्यावर घेऊन फिरतात मराठे. अरे सिद्धी, या शिवाजी काशीद सारखे लाख शिवाजी या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात तयार केलेत माझ्या शिवाजी राजांनी. हा शिवाजी काशीद मेला तरी काही फरक पडत नाही. आणि ध्यानात ठेव सिद्धी, लाख मेले तरी चालतील पण आम्ही लाखांचा पोशिंदा मरू देत नाही. आणि ध्यानात ठेव सिद्धी, तलवारीच्या टोकावर भाकरी भाजतात मराठे, तुला भाजायला वेळ लागणार नाही. भयान 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 वैतागला सिद्धी. त्याला काही कळेना हा मराठ्याचा स्वाभिमान. त्याने सरळ लखलखती तलवार माझ्या म्यानेहून फिरवली. क्षणात माझी मान धडा वेगळी झाली. हे मस्तक जरी धडा वेगळं झालं ना तरी मनात मात्र एकच विचार की माझा राजा स्वराज्यात सुखरूप पोहोचला असेल की नाही. आणि डोळ्यासमोर होते फक्त स्वराज्य आणि ओठांवर शब्द होते शिवराय शिवराय शिवराय. होय, मी तोच शिवाजी काशीद बोलतोय ज्याने गुरुपौर्णिमेच्या दिवशी या स्वराज्यासाठी आणि आपल्या राजांसाठी बलिदान दिलं. होय, मी तोच शिवाजी काशीद बोलतो. जगदम जगदम जगदम. अप्रतिम दमदार असा परफॉर्मन्स या ठिकाणी मुख्यालय स्वप्नील केळे यांच्या माध्यमातून झालेला आहे. यानंतर आपण आपल्या वेगळ्या नृत्य प्रकाराकडे वळू.